महायुतीचे उमेदवार मनोज कायंदे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांची फौज आता प्रचाराच्या निवडणुकीत उतरली आहे। मनोज कायंदे यांचे वय अवघे 35 वर्ष आहे। युवा चेहरा म्हणून मतदारांची त्यांच्या प्रति तळमळ दिसून येते। त्यामुळे नेता नव्हे तर मित्र म्हणून त्यांना या निवडणुकीत संधी द्यावी असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलंय। मातृतीर्थ सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाकडे यावेळी सर्व राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। मतदारसंघात काका विरुद्ध पुतणी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे, तर दुसरीकडे महायुतीचे दोन उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत। असं राजकीय वातावरण असताना मनोज कायंदे यांना उमेदवारी मिळाली। मनोज कायंदे यांनी अनेक दिवसांपासून मातृतीर्थ सिंदखेड राजा मतदारसंघात साखर पेरणी केली आहे। आज तीच पेरणी त्यांच्या कामी येत आहे। गत काळात राजकारणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासल्याने मनोज कायंदे यांची आगळी वेगळी ओळख मतदारसंघात निर्माण झाली आहे। त्यांच्या आई नंदाताई कायंदे या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी मतदारसंघात अनेक विकास कामे मार्गी लावली। त्याचबरोबर त्यांचे वडील दिवंगत देवानंद कायंदे यांनी परिसरातील बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी समर्थ महाविद्यालयाची स्थापना केली। त्या माध्यमातून परिसरात अनेक बेरोजगारांना रोजगार तर मिळालाय, पण बाजारपेठेला देखील चालना मिळाली। शिवाय त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं। अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर कार्यरत आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात मनोज कायंदे यांना आता सहानुभूती मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मनोज कायंदे यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर तरुणांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे। आता गावागावांमध्ये त्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे। युवकांसाठी एक आलेली संधी असल्यामुळे अनेक जण मनोज कायंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहे। आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।